हटके संवाद. ग्रामीण भागातला विद्यार्थी जर शहरामध्ये आला किंवा कुठला मोठा कोर्स करतो आहे तर त्याच्यामध्ये एक न्यूनगंड असतो की आपल्याला हे येत नाही. तर मला असं एक छोटीशी माझी पण इच्छा होती की आपण काहीतरी वेगळे प्रयोग शिक्षणामध्ये करावेत आणि त्यासाठी मुद्दाम मग मी ठरवून शिक्षण क्षेत्राकडे वळलो. मुलांच्या वर्तनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम प्रभात किड्समध्ये केलं जातं, पण आता त्या क्षेत्राकडे पैसा कमवायचं साधन म्हणून बघितल्या जाऊ लागलं आहे आणि त्याच्यामुळे मग अनेक प्रश्न तयार होतात. त्याच्यातले शिक्षकांच्या जवळ जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे किंवा ते पोहोचवण्यासाठीचं साधन शिक्षकांना बनायचं असतं, पण ते तसं होत नाही. की शिक्षकही असं खूप जीव तोडून करत नाहीयेत. म्हणजे हे मी प्रकर्षाने मला जाणवतं. गेल्या 15-20 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे. मुलाचं भवितव्य जाऊ दे, त्याचं जाऊ दे, कारण काही थोडंसंही रागवलं की पॅरेंट्स लगेच अंगावर येतील, तर ती जबाबदारी आपल्यावर नको असतं, म्हणून ते शिक्षकही अलिप्त राहू इच्छितात. आरआरसी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड पॉवर्ड बाय आरआरसी ब्रॉडबँड प्रस्तुत हटके संवाद या कार्यक्रमात मी पल्लवी हार्दिक स्वागत करते. खरं तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि या शिक्षण क्षेत्रातच आपल्या अकोला जिल्ह्याचं नाव संपूर्ण राज्यभरात ज्यांनी पोहोचवलं आहे. खरं तर अनेक गर्भश्रीमंत शाळा या यादीमध्ये असताना सुद्धा हा मान अकोल्याला मिळाला आहे. ती म्हणजे प्रभात किड्स स्कूल आणि त्याचे संचालक प्राचार्य डॉक्टर गजानन नारे आज आपल्या या कार्यक्रमात आहेत. हार्दिक स्वागत करते. सरांबद्दल सांगायचं असल्यास 25 वर्षापासून ते सातत्याने कार्य करत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य, विदर्भ साहित्य संघ कार्यकारिणी सदस्य सुद्धा आहेत, इंग्रजी शाळा ट्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहे आणि नुकताच माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना राज्यात पहिली सुंदर शाळा म्हणून पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा असतील सर. सगळ्यात महत्त्वाचं की शिक्षण क्षेत्र निवडायचं आणि शिक्षणातच आता सगळं काही करायचं, हा विचार केव्हा मनात आला आणि का सुचलं? सर्वप्रथम मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो की मला या हटके संवादमध्ये आपण निमंत्रित केलं आणि आमच्या शाळेला जो माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल आपण जे माझं अभिनंदन केलं त्याबद्दल धन्यवाद. खरं म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात काम करायचं सुरुवातीपासून असं वाटत होतं की कारण मी अकोटमधून आलेलो आहे, छोट्या गावातून. त्या ठिकाणी शिक्षणाच्या तेवढ्या संधी आम्हाला उपलब्ध नव्हत्या. त्याच्यामुळे मग ग्रामीण भागातला विद्यार्थी जर शहरामध्ये आला किंवा कुठला मोठा कोर्स करतो आहे तर त्याच्यामध्ये एक न्यूनगंड असतो की आपल्याला हे येत नाही, आपण इथे कमी पडू असं. आणि तो जो न्यूनगंड आहे तो कमी पडू नये आणि तो आपल्यामध्ये आला तर तो पुढच्या पिढीमध्ये येऊ नये ह्याच्यासाठी मुद्दाम या शिक्षणाच्या क्षेत्रात आपणच असं काहीतरी वेगळं करून दाखवावं की ज्याच्यामुळे या मुलांना संधी मिळेल आणि तो न्यूनगंड त्यांच्या मनात राहणार नाही. तर ग्रामीण भागातल्या मुलांना तो प्लॅटफॉर्म अवेलेबल आपण करून देऊ शकतो का, या उद्देशाने मी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये येऊ घातलं. आणि तसंही कुठल्याही परिवर्तनाची नांदी ही शिक्षणातूनच जाते. त्याच्यामुळे समाज परिवर्तित करायचा असेल किंवा कुठलं नवीन काही बदल आपल्याला घडवून आणायचा असेल तर तो शिक्षणाच्या क्षेत्रातूनच येते. आणि म्हणूनच आपण पाहिलं असेल इतिहासामध्ये की जेही कोणी मोठे तत्त्वज्ञ असतील, विचारवंत असतील, ह्यांच्या स्वतःच्या शाळा होत्या. म्हणजे गांधी असतील, विनोबाजी असतील, कारण त्यांना माहिती होतं की समाजाचा जो मार्ग जातो बदलाचा तो या शिक्षणाच्या थ्रू जातो. तर मला असं एक छोटीशी माझी पण इच्छा होती की आपण काहीतरी वेगळे प्रयोग शिक्षणामध्ये करावेत आणि त्यासाठी मुद्दाम मग मी ठरवून शिक्षण क्षेत्राकडे वळलो. म्हणजे मी BCom झाल्यानंतर मी BComमध्ये फर्स्ट मेरिट होतो विद्यापीठातून आणि तरीही ठरवून मग या BEd MAd करून ह्याच्यामध्ये आलो. इंटर CA झाल्यानंतर पुन्हा एकदा या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ठरवून वळलो. मग एका इथल्या मोठ्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो की शाळा आपण काढू शकत नाही तर दुसरं कोणी फंडिंग करेल तर तिथे आपण ती शाळा काढूया. पण तसं काही झालं नाही. मग नंतर काही दिवसांनी मी स्वतःचं एक डेअरिंग केलं आणि ही प्रभात नावाची जी छोटंसं एक रोपटं 26 विद्यार्थ्यांना घेऊन चालू केलं आणि आज सतत कार्य करत राहिलो. आमची टीम छान तयार झाली आणि त्याच्यामुळे राज्यात आम्ही पहिल्या नंबरवर आलो. तर निश्चितपणे एक ठरवून या क्षेत्रामध्ये मी आलो की काहीतरी बदल आपल्याला करायचा आहे म्हणून. आणि हा बदल इतका विलक्षण होता की आज त्या छोट्याशा रोपट्याचं अगदी वटवृक्षात रूपांतर झालंय असं म्हणायला हरकत नाही. आणि पुढचा प्रश्न मला याला जोडूनच विचारावासा वाटतो सर की राज्यातून प्रथम क्रमांक आपल्या प्रभात किड्स या शाळेने पटकावला आहे, पण असं काय प्रभात किड्समध्ये अभिनव आहे
की तो मान प्रभात किड्सला मिळाला आहे? नक्कीच. कारण ही जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही जी स्पर्धा होती, याच्यामध्ये जवळपास 98,000 शाळा संपूर्ण राज्यातून सहभागी झाल्या होत्या. आणि निश्चितच की काय वेगळं तुमच्याकडे आहे आणि ती तुम्ही सातत्याने करता आहात की नाही. जनरली असं असतं की स्पर्धा असली की आपण तात्पुरतं ती सगळी व्यवस्था करतो आणि ते दाखवतो त्यांना. पण तुम्ही सातत्याने ते प्रयोग करता आहात का हे तिथे तपासलं गेलं. आणि शिक्षणामध्ये जे म्हटलेलं आहे, शिक्षणाची व्याख्याच मुळात अशी सांगता येते की तुमच्यामध्ये काय वेगवेगळे बदल घडवून आणायचं काम जे करतं ते शिक्षण असतं. आणि मुलांच्या वर्तनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम प्रभात किड्समध्ये केलं जातं. त्याला एक आनंददायी शिक्षण आपण म्हणू शकतो की मुलं त्या शिक्षणामध्ये किती आनंद घेतील. कारण जनरली आज आपण पाहतोय की आपण सगळ्या गोष्टी मुलांवर थोपतो, पण न थोपता त्यांना सहजरित्या ते कसे वाढू शकतील, कसं ग्रो होतील आणि कशा सगळ्या कला गुणांचा विकास त्यांचा होईल, ह्याच्यासाठी जर आपण ते प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला तर तो निश्चितपणे चांगला राहतो असं मला वाटत होतं. आणि म्हणून प्रभात किड्समध्ये मी त्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे प्रभात किड्समध्ये मुलांना अगदी भाजीपाला लावण्यापासून तो विकण्यापासून हे सगळे गोष्टी त्यांना कराव्या लागतात. आणि प्रॅक्टिकल नॉलेजवर सगळ्यात जास्त भर आम्ही देतो. सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्या भाषा त्यांच्या व्यवस्थित आल्या पाहिजेत. म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळा आम्हाला ती नियमानुसार करावी लागते, पण आमची मुलं मराठीही चांगली बोलली पाहिजे, संस्कृतमध्येही त्यांना बऱ्यापैकी बोलता आलं पाहिजे, हिंदी भाषा राष्ट्रभाषा म्हणून त्यांना चांगली आली पाहिजे. तर या भाषेवर आम्ही विशेषत्वाने भर देतो. वाचनावर विशेष भर असतो. म्हणजे वाचन प्रभात नावाचा आमचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये आमच्या शाळेतली मुलं तर वाचतातच, पण आम्ही ते लायब्ररी ऑन व्हील आपण ज्याला म्हणतो, तिथे ग्रामीण भागामध्ये ती लायब्ररी जाते आणि तिथे मुलांना वाचनासाठी प्रेरित केल्या जातं. सवय लावली जाते. तर हा उपक्रम पण त्यांना खूप आवडला. तर असे विविधांगी उपक्रम. आणि खेळांमध्ये आम्ही नंबर 1 आहोतच. आंतरराष्ट्रीय अनेक खेळाडू आमच्याकडे तयार झालेले आहेत. कारण डे बोर्डिंगचा कॉन्सेप्ट आम्ही चालवतो, तर निश्चितच त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक खेळ घ्यावाच लागतो. आणि तो खेळ जर तुम्ही खेळलात तर, आणि माझा PhDचा विषय शिक्षणशास्त्रामध्ये जी माझी PhD झाली त्याचा विषय मुळात तोच होता की एक्स्ट्रा करिक्युलर ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ह्या तुमच्या पर्सनॅलिटीला कसं इफेक्ट करतात किंवा वाढवतात, त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप करतात. आणि निश्चितच माझे जे सगळे फाइंडिंग्स होते ते सगळे मी इथे इम्प्लिमेंट करतो आहे शाळेमध्ये. तर मग त्याचा परिणाम असा झाला की ह्या सगळ्या गोष्टी आणि सातत्याने केल्या जातात. आणि आमचा कॅम्पसही 10 एकराचा असल्यामुळे छान सगळे ग्राउंड क्रीडांगणं आहेत, वेगवेगळ्या लँग्वेज लॅब्स आहेत आणि इतर सगळे प्रयोग जे मुलांना अट्रॅक्ट करतील आणि त्यांचं जे शिक्षण असेल ते आनंददायी बनवतील, असे सगळे प्रयोग आमच्याकडे सातत्याने चालतात. आणि म्हणून कदाचित जी टीम आली आमच्याकडे त्यांना वाटलं असेल की ही शाळा सातत्याने सगळे उपक्रम करते आहे आणि शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी यांच्याकडे उपलब्ध आहेत, म्हणून यांना पहिला नंबर दिला पाहिजे असं त्यांना वाटलं असेल आणि त्यांनी आमची निवड केली. नाही, आणि कोणीही पण एकदा जरी प्रभात किड्समध्ये आला तर खरंच प्रत्येक जण असा भारावून जाईल असं तुम्ही तिथे वातावरण निर्मिती केली आहे. आणि मला असं वाटतं संपूर्ण आपल्या अकोला जिल्ह्यातील ही डे बोर्डिंगची शाळा जी आहे ती सातत्याने इतक्या प्रमाणात व्यवस्थित सुरू आहे. त्याच्यामुळे पहिली शाळा आहे, त्यामुळे त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. पण नक्कीच हे सगळं बघताना अनुभवताना खूप सोपं वाटतं, पण त्याच्या पाठीमागे मात्र आर्थिक संकट असतील, इतर संकट असतील, त्या अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागला असेल. तर आमच्याशी काय शेअर कराल, कशी मात केली तुम्ही? काय कसं असतं की कुठलाही नवीन प्रयोग करायचा म्हटला आणि ज्याला आर्थिक बॅकग्राऊंड काय नाही किंवा कुठलं पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, अशा एखाद्या तरुणाला जर स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी नवीन उभारायचं असेल तर ते अवघड होतं समजा त्या काळातही, आणि आजही जास्त अवघड आहे. पण त्या काळात अवघड होतं आणि कुठलीही सोंग आणता येतात पण पैशाचं सोंगही आणता येत नाही असं म्हणतात, असे माझी आई सांगायची आणि सगळेच ज्येष्ठ लोक सांगतातच ते. पण ह्याच्यामध्ये मी बँकिंग क्षेत्राशी जोडलेला होतो, तर त्याच्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्ट आणि स्वतः कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे काही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, त्याच्यावरून बँकांना लोन मागणे वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथल्या अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनी मला शाळेचं शेत विकत घ्यायसाठी लोन दिलं, म्हणजे आउट ऑफ वे जाऊन लोन दिलं. किंवा माझा प्रोजेक्ट त्यांना आवडला, मी जाऊन संचालक मंडळाच्या सभेमध्ये सगळी माझी भूमिका मांडली की मला असंच छान सगळं करायचं आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी मॉर्गेज ठेवायला पण तुमच्याकडे काही नाही आहे मला, तर तुम्ही मला जर देत असाल तर मी तीच शेती मॉर्गेज तुमच्याकडे ठेवतो. आणि त्या बँकेच्या इतिहासात कदाचित ती पहिली केस असेल की त्यांनी
ती शेत विकत घ्यायसाठी लोन दिलं, मग तेच विकत घेतलेलं शेत मी त्यांना मॉर्गेज दिलं अरे आणि बापरे. मग ते लोन झालं आणि मग हळूहळू ती शाळा वाढत गेली. इव्हन पालकांनी पण आम्हाला खूप मदत केली. मी एक छोटी स्कीम आणली होती की आम्हाला वन टाईम तुम्ही फीज द्या, आम्ही तुम्हाला 10 वर्ष फी वाढ करणार नाही वगैरे. तर त्याला पण छान प्रतिसाद पालकांकडून मिळाला की चांगलं काम असं असतं की संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये परमेश्वराची इच्छा वास करतात इच्छावास, बरोबर बरोबर. असं म्हणतात. तर त्याच्यामुळे संकल्प आमचा चांगला होता, प्रामाणिक होता आणि त्याच्यामुळे पालकांकडून गावातले सगळे जे व्यापारी असतील त्यांनी पण हुंडी चिठ्ठीच्या माध्यमातून बऱ्यापैकी मला मदत केली आणि सगळ्यांचे कर्ज मी व्यवस्थित परतफेड करू शकलो. हाही एक मला आनंद देणारी बाब आहे आणि निश्चितच ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा प्रोजेक्ट उभा होऊ शकला आणि आज बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 3-3.5 विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेतात आहेत. 400 ते 450 लोक त्या ठिकाणी एम्प्लॉई आहेत. या सगळ्यांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो आणि या सगळ्या जे 3-3.5 विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न आपण करू शकलो. पण त्याच्या पाठीशी सगळ्याच लोकांचं सहकार्य आहे आणि निश्चितच त्यासाठी मनापासून त्या सगळ्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो. नाही, आणि पर्सनली पण नारे सरांना जेही कोणी भेटलं असेल, तुम्ही बाहेर पण जातात आणि एवढ्या प्रपंचातून तुम्ही प्रत्येक कार्यक्रम अटेंड करता, हे जरा म्हणजे प्रकर्षाने मला जाणवलं आहे. तर हे कसं काय मॅनेजमेंट सुचतं? म्हणजे एवढ्या मोठ्या शाळेचे 5,000 विद्यार्थी आहेत तब्बल, तर 26 विद्यार्थीपासून सुरुवात केलेली ही जर्नी 5,000 पर्यंत पोहोचली. 2-4 विद्यार्थ्यांची नावं लक्षात ठेवणंच अवघड जातं, परंतु ही आमची जी मायमाऊली आहेत, वंदनाताई असतील आणि सर असतील, या दोघांना त्या मुलांची नावं तोंडपाठ आहेत. माझ्या नाहीये पण वंदनाताईच्या आहेत, हे आम्ही असं ऐकलं आहे. ते खरं आहे का? हो, अगदी आहे. आणि पॅशन असल्याशिवाय ते होत नाही आणि ती पॅशनेट आहे, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त इन्व्हॉल्व असते. आणि मला तुम्ही जसं म्हटलं की इतर सगळ्या कार्यक्रमांमध्ये मी जात असतो पण नारे मॅडम मात्र शाळेशिवाय कुठेच जात नाहीत. आणि ते शाळा एकच शाळा आहेत आणि प्रत्येक मुलासोबत संवाद करणं, प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत संवाद करणं, प्रत्येक पालकांसोबत संवाद करणं हे तिची आवड आहे आणि ती मनापासून करते. त्याच्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आणि निश्चितच शाळा म्हटली की फक्त अभ्यास नाही राहत, तर त्याच्यामध्ये सगळ्या सांस्कृतिक, शालेय किंवा क्रीडा असतील, हे सगळे उपक्रम त्याचा एक भाग आहे तो शिक्षणाचा. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचं शिक्षणासोबत समाज शिक्षणही महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या झाल्याशिवाय समाजाचं शिक्षणच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यामध्ये जर आपला खारीचा वाटा आपण देऊ शकलो, कुठलं आध्यात्मिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडाविषयक असेल, हे कुठल्याही उपक्रमांमध्ये आपला जर काही उपयोग होत असेल तर तो आपण दिला पाहिजे. हा या समाजाचा एक घटक या नात्याने मी माझं कर्तव्य समजतो आणि मी वेळ ॲडजस्ट करून, कारण वेळ आपल्याकडे भरपूर असतो, मग आपल्याला तो काढावा लागतो आणि तो जर आपण काढलं तर त्या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मला पण खूप समाधान मिळते, मला पण खूप शिकायला मिळते, मला पण खूप आनंद मिळतो. तो माझा स्वार्थ आहे आणि त्याच्यामुळे एक गावामध्ये चांगले उपक्रम त्या निमित्ताने झाले पाहिजेत, हाही एक उद्देश आहे. आणि त्याच्यामुळे गावातली जेही चांगलं काम करणारी मंडळी आहे त्यांच्यासोबत मी नेहमी असतो. त्यांना जे काय तनमन धनाने मदत करायची ती निश्चितपणे करतो आणि टाइम मॅनेजमेंट होऊनच जातं. काय नाही, आणि ती खूप मोठं कौशल्य आहे सर ॲक्च्युली. ते त्याच्यासाठी पण आमच्या खूप शुभेच्छा असतील तुम्हाला की तुम्ही नेहमीच उपक्रमात अग्रेसर असतात. परंतु शिक्षण क्षेत्राचं भवितव्य डॉक्टर गजानन नारे कसे बघू इच्छितात? तर कसं झालंय की खूप प्रोफेशनल सगळं शिक्षणाचं हे होते. म्हणजे पहिले जसं होतं की शिक्षणामध्ये येणारी माणसं ही सगळी पॅशनेट होती, त्यांना वाटायचं की आपण समाज बदलला पाहिजे, समाजात काही नवीन आपली जबाबदारी आपण घेतली पाहिजे. पण आता त्या क्षेत्राकडे पैसा कमवायचं साधन म्हणून बघितल्या जाऊ लागलं आहे आणि त्याच्यामुळे मग अनेक प्रश्न तयार होतात त्याच्यातले. आणि ते प्रोफेशनलिझम आल्यामुळे मग तशी माणसं, तशी टीचर्स मिळणं, कारण शेवटी कसं असतं की ये हृदयीचे ते हृदयी घातले असं जे ज्ञानेश्वर म्हणतात, तसं शिक्षकांच्या जवळ जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे किंवा ते पोहोचवण्यासाठीचं साधन शिक्षकांना बनायचं असतं. पण ते तसं होत नाही. आता सगळं प्रोफेशनल आल्यामुळे आणि शिक्षणविषयक कायदे पण खूप कडक झाले. म्हणजे आपल्या वेळी सगळे, माझ्या घरी तर माझी आई आणि वडील दोघंही शिक्षक होते, त्याच्यामुळे घरी पण मार बसायचा आणि शाळेत पण मार बसायचा. पण आता पोरांना मारता येत नाही, रागवता येत नाही. त्याच्यामुळे होतं कसं की शिक्षकही असं खूप जीव तोडून करत नाहीयेत. म्हणजे हे मी प्रकर्षाने मला जाणवतं गेल्या 15-20 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे. तर सुरुवातीचे शिक्षक आणि आताचे, किंवा आपल्याला काय करायचं त्याच्यात, त्या मुलाचं भवितव्य जाऊ दे, त्याचं जाऊ दे. कारण काही थोडंसंही रागवलं की पॅरेंट्स लगेच अंगावर येतील, तर ती जबाबदारी आपल्यावर नको असतं. म्हणून ते शिक्षकही
अलिप्त राहू इच्छितात की आपलं शिकवण्याचं तेवढी चौकटीतलं काम केलं की झालं असं त्यांना वाटतं आणि त्याच्यामुळे हे शिक्षण दिवसेंदिवस कठीण होत जाईल. आणि जर हे सगळे असे आणि आता कसं झालं की माझ्यासारख्या एखाद्या तरुणाला किंवा एखाद्या नवीन माणसाला शाळा काढणं हे सोपं राहिलेलं नाही आहे, कारण तेवढी इन्व्हेस्टमेंट तो करू शकणार नाही. आणि हे जे बाहेरच्या कॉर्पोरेट स्कूल आता येतात आहेत सगळ्या, तेच सगळं या ठिकाणी साम्राज्य त्यांचं वाढवतील आणि तेच लोक याच्यामध्ये भविष्यामध्ये येतील. आणि ते जर येतील तर त्यांना म्हणजे खूप जबाबदारीने मी बोलतोय की त्यांना काही सामाजिक दृष्टिकोन नसेल, जरी तो CSR फंड वापरून ते करत असतील, ते व्यवसाय म्हणूनच करतील. आणि जेव्हा याला व्यवसायाचं स्वरूप येईल किंवा पूर्णपणे येतं तेव्हा चित्र खूप बदललेलं असेल, विदारक असेल. पण नवीन एज्युकेशन पॉलिसी जी येते आहे त्याचं जर इम्प्लिमेंटेशन प्रॉपर पद्धतीने झालं, कारण आपल्याकडे इम्प्लिमेंटेशनच होत नाही व्यवस्थित, तर ते जर प्रॉपर पद्धतीने झालं तर बऱ्यापैकी चेंज याच्यामध्ये होऊ शकतो. पण भविष्यातलं जे शिक्षण आहे हे जे कुठल्या नोकरी आपल्याला राहतील किंवा काय राहील या सगळ्या AI-मुळे पुढच्या 10 वर्षातलं सगळं बदललेलं असेल. म्हणजे इकॉनॉमिक जे फोरम आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, त्यांनी एक असं जाहीर केलं की पुढच्या आता जे शाळांमध्ये शिकतात आहे मुलं, त्यांचं 10 वर्षानंतर कुठलं करिअर असेल हे आम्ही सांगू शकत नाही सध्या, पण त्यांच्या अंगी कुठले गुण असले पाहिजेत हे त्यांनी 22 गुणांची एक यादी त्या ठिकाणी प्रकाशित केली आहे. की त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोलॅबोरेशन, त्याला सगळ्यांना घेऊन काम करता आलं पाहिजे, लिडरशिप असली पाहिजे, त्याला कोऑपरेशन म्हणजे त्याला एकमेकांशी संवाद साधता आला पाहिजे, सहकार्य करता आलं पाहिजे. हे सगळे गुण त्यांनी दिले की हे गुण तुमच्या अंगी असले पाहिजेत, मग तुम्ही कुठल्याही करिअरला सामोरं जाऊ शकता. तर हे मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी ते गुण समजा लक्षात घेऊन आपल्या मुलांच्या अंगी ते कौशल्य कसे विकसित होतील याच्यासाठी जर प्रयत्न केले तर भविष्य उज्ज्वल आहे. अन्यथा दिवसेंदिवस म्हणजे जे भविष्य आहे ते अंधकारमय होत राहील असं मला वाटतं. पण पॉझिटिव्ह आपण असलं पाहिजे, सकारात्मक असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते जर गुण कुठले आहेत, कौशल्य कुठले आले पाहिजेत, ते सगळ्या शाळांनी पण त्याच्यावर फोकस करायला पाहिजे आणि तशा पद्धतीचे विद्यार्थी तयार करायला पाहिजेत. अगदी परखड मत असं सरांनी स्पष्ट असं म्हणलंय की पहिल्या काळाचे शिक्षक आणि आताचे शिक्षक याच्यामध्ये जी तफावत दिसते आहे ती कुठेतरी आपल्याला त्याच्यामध्ये परिवर्तन करायला हवं. ते परिवर्तन झाल्यास नक्कीच मुलांचं भविष्य मात्र उज्ज्वल असेल. ही अशीच मुलाखत हटके संवाद डॉक्टर गजानन नारे यांच्यासोबत सुरू असणार आहे, परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते हटके संवाद विथ पल्लवी या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर गजानन नारे यांच्याशी आपली ही चर्चा सुरू आहे. नारे सरांना मला पुन्हा आता एक असं विचारावं असं वाटेल की ब्रेकपूर्वी तुम्ही फार सुंदर विचार मांडला शिक्षकांबद्दल आणि या शिक्षण प्रणालीबद्दल, परंतु पालक आणि विद्यार्थी, आता तुमच्याकडे इतका अनुभव आहे एवढ्या 25 वर्षाचा, तर पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद कुठेतरी कमी होत चालला आहे, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, काय सांगाल? कसं आहे की संवाद हा पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलाच पाहिजे. पण आता कसं झालं की आता जीवनशैली अशी झाली आहे की पालकही व्यस्त झाले आहेत आणि विद्यार्थी ही व्यस्त झालेला आहे, कारण तो बिझी असावा असं पालकांना वाटतं की म्हणजे तो सकाळी शाळेत गेला पाहिजे, दुपारी कुठल्या तरी क्लासला गेला पाहिजे, संध्याकाळी त्याने ट्युशनला गेलं पाहिजे आणि एनकेन प्रकारेनं तो कुठेतरी बिझी राहावा असं त्याला वाटतं. आणि मग तिकडून आल्यानंतर वेळ कोणाचकडे नसतो आणि सगळ्यात त्याच्यातलं महत्त्वाचं साधन म्हणजे आता जे सोशल मीडिया आलेलं आहे, समाज माध्यमांमुळे काय झालं की प्रत्येकजण बिझी झाला, पण तो संवाद नसल्यामुळे काय होतं की बरेचसे प्रॉब्लेम तयार होतात. सगळे जे मेजर विषय असतात ते कम्युनिकेशन गॅप असल्यामुळेच होतात. पण हे कम्युनिकेशन गॅप जर पालकांनी त्यांच्या मुलांसोबत संवादाचं सुरुवातीपासून लावलं, म्हणजे मी तर म्हणते की वयाच्या 6वीपर्यंत समजा तो संवाद व्यवस्थित जर केला, पालकत्व ज्याला आपण म्हणतो, कारण 6वी नंतर मग तो मुलगा आपल्या ताब्यात राहत नाही किंवा त्याला आपण कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी होत नाही. पण 6वीपर्यंत जर आपण व्यवस्थित त्याच्याशी संवाद साधला, आपण जे काय सांगतोय ते त्याच्यापर्यंत पोहोचवलं, कारण जनरली होतं कसं की आपण आपल्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लादतो,
पण त्याला त्याच्यामध्ये नेमके कुठले गुण आहेत, त्याला काय करायचं आहे किंवा त्याला विकसित होऊ देण्यासाठी प्रयत्नच करत नाही. कारण मला असं वाटतं की प्रत्येक मुलगा हा युनिक असतो. बरोबर. तर त्याला तुम्ही सगळ्यांनाच डॉक्टर बनवून चालणार नाही, सगळ्यांनाच इंजिनियर बनवून चालणार नाही. त्याची अपेक्षा काय आहे, त्याचा कल काय आहे हे लक्षात घेऊन जर आपण, मला असं वाटतं की प्रयत्न केले पालकांनी त्याचं, आणि ते होऊ शकतं फक्त संवादाच्या माध्यमातून. कारण तुम्ही जोपर्यंत पालकांशी बोलत नाही, तुम्ही आणि सुरुवातीलाच जो असतो तो शिक्षणाचा एक त्रिकोण आहे. त्रिकोणामध्ये कसं असतं की विद्यार्थी, पालक आणि शाळा या तिघांमध्ये योग्य संवाद असला पाहिजे, समन्वय असला पाहिजे, तर ते जे शिक्षणाचा आउटकम आहे ते व्यवस्थित निघेल आणि त्याचा उद्देश पूर्ण होईल. पण जनरली होतं असं की तो संवाद कुठेतरी सध्या खंडित झालेला आहे. म्हणजे पालकांना असं वाटतं की आपण पैसे भरून टाकले की आपली जबाबदारी संपली, शाळेला असं वाटते की आपली फी आली आणि पालक आपल्याला भेटायला नाही आले तर उलट चांगलं, आणि विद्यार्थ्या ह्या दोघांच्याही याच्यामध्ये संवाद नसल्यामुळे त्याचा गैरफायदा एखाद्या वेळी विद्यार्थी घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबी मध्ये योग्य समन्वय, म्हणजे शाळेचा आणि पालकांचा संवाद असला पाहिजे, शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा पण संवाद असला पाहिजे, आणि पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा पण संवाद असला पाहिजे. आणि शक्यतोवर कसं होतं पालकांकडून हे पण होतं की म्हणजे संवाद म्हणजे असं नाही की पूर्ण वेळ त्याला 5-5 तास घेऊनच बसायचं, असं नाही. तुम्ही 10 ते 15 मिनिटं, कारण शेवटी कसं असतं की त्या मुलालाही असं वाटतं की आपल्या वयाच्या मुलांसोबतच आपण बसलो पाहिजे, खेळलो पाहिजे. आणि जनरली होतं असं की आपण त्याला सूचना देत राहतो सारख्या की असं करू नको, तसं करू नको, तसं करू नको. आणि जेव्हा मग म्हणजे शिक्षणाचा मुळात उद्देशच हा असतो की त्याला त्याच्या पायावर स्वतंत्र व्यक्तिमत्व त्याचं उभं करणं, आणि ते उभं होत नाही मग ह्या सूचनांमुळे. तर त्याच्यामुळे संवाद असावा, पण तो म्हणजे कमी असावा, दबावपूर्ण नसावा, त्याला सूचना देणाऱ्या नसाव्या, आणि त्याला नेहमी चुकीच्या पद्धतीने, जसं तू गाढव आहेस, तू मूर्ख आहेस, तुला कळतच नाही, सर इसको कुछ आता ही नाही वगैरे, असं त्याच्या समोर ज्या सूचना दिल्या जातात त्याचा पण चुकीचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वावर होतो आणि तो तसाच घडत जातो. म्हणजे हिटलर जो आपण नाव ऐकलं इतिहासामध्ये, त्याचा एक सल्लागार होता ग्लोबल नावाचा. त्याचं हे तत्वज्ञान आहे की एखादी खोटी गोष्ट आपण वारंवार जर एखाद्याच्या कानावर टाकत गेली तर सुरुवातीला तो ती ॲक्सेप्ट नाही करत, पण वारंवार यायला लागल्यावर त्याला वाटतं की हे खरी आहे. आणि मग त्या मुलांच्या बाबतीतही तसंच होतं की त्याला जर सांगितलं गेलं की तुला हे येतच नाही, मॅडम ये मॅथ्स में बहुत वीक है, इसको आता ही नहीं मॅथ्स, तो मग तो त्याकडे दुर्लक्ष करायला लागतो. त्याच्यामुळे ह्या सूचना जरी आपण टाळू शकलो तर मला असं वाटतं की अधिक चांगल्या होईल आणि तो संवाद अतिशय पॉझिटिव्ह होईल. आणि ज्याची जशी कपॅसिटी असेल, म्हणजे काही वेळा आईनी करावा, काही वेळा वडिलांनी करावा, काही वेळा घरातल्या ज्येष्ठांनी करावा, तर ती स्ट्रॅटेजी त्या कुटुंबानी जर ठरवली तर मला असं वाटतं की छान जडणघडण त्या मुलाची होऊ शकते आणि त्याला त्या मोबाईलपासून आपण दूर ठेवू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं, कारण आता सध्याच्या काळात सगळ्यात मोठा जर काही शत्रू असेल तो मानव जातीचा म्हटला तरी चालेल, तो म्हणजे मोबाईल आहे. परंतु याला जोडून आणखी एक प्रश्न असा, तुम्ही शाळेचे संचालक आहात, तुम्हालाही ह्या गोष्टी नक्कीच अनुभवायला मिळत असतील की पालकांची एक मानसिकता आहे, जसे तुम्ही तुमच्या उत्तरात म्हटलं की एकदा शाळेत घालून दिलं की आपली जबाबदारी संपली, जे काही बघतील ते सगळं टीचर्स लोक आणि शाळा बघेल. तर हे कितपत उचित वाटतं तुम्हाला, काय सांगाल पालकांना? नाही, असं अजिबात नसावं. कारण मी सुरुवातीला जे सांगितलं की हा शिक्षणाचा त्रिकोण महत्त्वाचा असतो, तिघांचीही सारखीच जबाबदारी आहे. तर एखादा आउटपुट आपल्याला घ्यायचं असेल तर एज्युकेशनमधलं, तर त्याच्यामुळे ती आपली जबाबदारी आपण टाळूच शकत नाही. कारण ती जबाबदारी जर टाळली तर त्याची फळं आपल्याला नंतर भोगायला मिळतात. आणि मग 11th अवरला जागा झाल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे एकदा 6वा वर्ग त्यांनी क्रॉस केल्यानंतर आपण त्याला कितीही वळण लावायचं, कितीही पॅरेंटिंग करायचा प्रयत्न केला तर ते होऊ शकत नाही. मग ते पालथ्या घड्यावर पाणी होईल. तर त्याच्यामुळे आपली जबाबदारी आपल्याला घ्यावीच लागेल. आणि ती जबाबदारी म्हणजे आपल्याकडे नेमकं होतं कसं की पालकत्वाचे कुठलेच वर्ग नाही आहेत आपल्याकडे. आपण डायरेक्ट पालक होऊन जातो, बाकी सगळ्या गोष्टींचे वर्ग आहेत आपल्याला, पण पालकांचे वर्ग नाही. तर त्याच्यामुळे ते पालकाला त्यांची जबाबदारी काय आहे, म्हणजे इव्हन आता आम्ही शाळांमध्ये पण वेगवेगळे सगळे पॅरेंटिंग वर्कशॉप घेतो, पण त्यालाही पालक येत नाहीत. मग ते आले पाहिजे, आपण गेलो पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. आणि नेमकं आपली जबाबदारी जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत त्याचा
आउटपुट आपल्याला मिळणार नाही. कारण शेवटी फळ मिळणं आवश्यक आहे आणि एकदा वेळ निघून गेल्यानंतर मग त्या फळाची अपेक्षा आपण काही करू शकणार नाही. आणि मग जसं असेल, म्हणजे आज आपण बऱ्याच ठिकाणी असं पाहतोय की मोठ्या माणसांचं बोलणं लहान मुलांना अजिबात ऐकत नाही मुलं. आवडत पण आणि नाही. ते आपण खूपदा ऐकतो की ये बच्चा सुनता ही नहीं अभी, ये हमारे इज्जत नाही करता किंवा हा हे करतो. पण त्याचं कारण तेच असतं की मुळात आपण सुरुवातीपासून कसं ट्रीट केलं बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण कसं बोलतो त्याच्या समोर. म्हणजे ज्येष्ठांचा मान आपण राखतो का, शाळेतल्या शिक्षकांविषयी आपण चांगलं बोलतो का, त्यांना रिस्पेक्टफुली बोलतो का. आपण जर टीचरचा उल्लेख एकेदी घरी केला तर त्या मुलाच्या मनावर तेच संस्कार होतात संस्कार. आणि तो पण तेच करायला लावते. कारण आता आपण पाहतोय की भाषा प्रचंड बदललेली आहे हो. सगळी. मुलांची भाषा खूप बदललेली आहे, इव्हन मुलींची पण बदललेली आहे. हो. तर त्याचं कारणच मुळात ते आहे की घरातून जे संस्कार त्यांना मिळतात आहेत, घरातलं ज्या घरामध्ये चांगलं व्यवस्थित बोलल्या जात असेल ती मुलं तशीच बोलतात बाहेर, ते तसेच संस्कार घेऊन जातात. पण जिथे मुळात प्रॉब्लेम येतो किंवा त्यांच्या आजूबाजूच्या जे मित्र असतात त्यांचा जो संवाद असतो त्यातून ते सगळे मुलं घडत राहतात. त्याच्यामुळे पालकांना त्यांची जबाबदारी समजावून घेणं खूप आवश्यक आहे आणि ती जबाबदारी आपण टाळूच शकणार नाही. हे पालकांनी अतिशय म्हणजे लक्षपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्यावं की ही जबाबदारी आपली आहे, विद्यार्थी घडवायची. शाळा, विद्यार्थी आणि पालक ह्या तिघांनीही आपापली जबाबदारी समजून काम केलं तर मला असं वाटतं की चांगले विद्यार्थी घडू शकतात. आणि नक्कीच उज्ज्वल भविष्य सुद्धा विद्यार्थ्यांचं असू शकेल. अगदी. अकोट तालुक्यामध्ये शिकणारा तरुण मुलगा ज्यांनी स्वप्न बघितलं की शिक्षणामध्ये त्यांनी जे फेस केलंय त्यांच्या आयुष्यात, त्याच्या व्यतिरिक्त आपण सगळ्याच स्तरातील लोकांना उत्तम दर्जाचं शिक्षण कसं देऊ याच्यासाठी प्रयत्न करून आज प्रभात किड्स नावाचं हे प्रगल्भ विश्व त्यांनी निर्माण केलं आहे. परंतु शिक्षण क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या इतर तरुणांना तुम्ही काय सांगाल, यांची इच्छा आहे? निश्चितच, कारण भविष्यामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व राहणार आहे आणि टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस खूप जास्त हे वाढते आहे वाढते. सगळी. आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे डान्स असेल, ड्रामा असेल, म्युझिक असेल, ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व येणार आहे. कारण लोक फुल फुरसती असतील, भरपूर वेळ त्यांच्याकडे असेल आणि त्यांना मनोरंजनाची साधनं हवी असतील. तर त्याच्यामुळे या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जेही कोणी तरुण येऊ शकत असतील, कारण जनरली काय होतं की शिक्षक म्हणून कोणालाच यायचं नसतं. म्हणजे आम्ही टीचर्स डेच्या प्रोग्रामला तो घेतो, स्वयंशासन असतं सगळं, हो, मुलं हो. टीचर्स होतात आणि मग नंतर त्यांचं आम्ही दुसऱ्या दिवशी एक हे घेतो, त्यांची मिटिंग घेतो आणि विचारतो त्यांना की कसं वाटलं तुम्हाला. तर सगळ्यांना वाटतं की टीचर खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. पण मग शेवटचा प्रश्न माझा असतो की तुमच्यापैकी किती लोकांना शिक्षक व्हायचं आहे? तर एकही मुलगा हात वर करत नाही. म्हणजे कोणालाच शिक्षणाच्या या पवित्र क्षेत्रामध्ये टीचर म्हणून यायचंच नसतं. पण हे सगळ्यात आनंददायी क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये स्वतःचं पण अपग्रेडेशन होतं, स्वतःला शिकता येतं आणि ह्या तरुण ह्या सगळ्या बालगोपालांमध्ये राहिल्यामुळे आपलं आयुष्य पण कमी होतं, आपण तरुण दिसायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की नवीन नवीन गोष्टीचं ज्ञान आपण मिळवत राहतो. त्याच्यामुळे भविष्यामध्ये जर कोणाला या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रामध्ये यायचं असेल तर निश्चितपणे ते आलेच पाहिजेत आणि त्यांनी ठरवून यावं, अभ्यास करून यावं. कारण पुढची पिढी जी आहे ही तुम्ही सांगितलं आणि त्यांनी ऐकलं असं अजिबात असं होणार असणार नाही. नाही. कारण ते प्रत्येकाला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं म्हणणारी पिढी आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही त्यांना अभ्यासानेच त्यांच्यासमोर गेले पाहिजेत, अभ्यास करून गेले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की अर्थकारण पहिले सगळं लक्षात घ्यावं. म्हणजे शाळा काढणाऱ्यांसाठी मी स्पेशल तरुणांना सांगेल की ज्यांची इच्छा असेल की मी आता शाळा काढतो तर त्यासाठी अर्थकारण पहिले सगळं लक्षात घ्यावं की येणारा पैसा किती येईल, जाणारा पैसा कसं असेल, बँकेचं आपण रिपेमेंट कसं करू शकू. कारण आता जे मी सुरुवातीला सांगितलं की कॉर्पोरेट फील्डचे सगळे लोक या फील्डमध्ये येतात आहे तर त्यांच्याकडे पैसा हा विषय नाही आहे, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. पण एखाद्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला येऊन शाळा काढायची असेल तर तो पैशाचं सगळ्यात मोठं गणित आहे. त्याच्यामुळे ते अर्थकारण त्यांनी लक्षात घ्यावं. कारण मी बऱ्याच म्हणजे प्रभात किड्स सारख्याच तालुका प्लेसेसला जवळपास 22 शाळा आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत. त्या भागातला पातूरचा समजा कोणी गोपाल गाडगे नावाचा तरुण असेल त्याला मी पूर्ण सपोर्ट केला आणि त्याचं युनिट उभं करून दिलं. तर अशा तर ज्यांना कोणाला त्याच्या संदर्भातली मदत हवी असेल तर निश्चितपणे मी करेल. पण मेहनतीची प्रचंड तयारी लागेल, कारण मेहनत केल्याशिवाय कुठलंच हे उभं राहू शकत नाही, साम्राज्य उभं राहू शकत नाही. तर त्याच्यामुळे ज्यांची मेहनतीची इच्छा असेल, ज्यांना अर्थकारण समजत असेल आणि ज्यांना म्हणजे ह्याच्यामध्ये पैसा कमवायचा नसेल त्यांनी या फील्डमध्ये निश्चितपणे यावं. पैसा हा येतच राहतो
पण तो मूळ उद्देश नसावा. मूळ उद्देश आपल्याला नॉलेज द्यायचं आहे पोरांना, ते नॉलेज उपलब्ध करून द्यायचं आहे. हा जर असेल तर भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रात एवढं चांगलं क्षेत्र तुम्हाला कुठलं शोधून सापडणार नाही. कारण जेव्हा आपली मुलं मोठी होतात आणि ती मोठ्या पदांवर जातात आणि त्याचा आपल्याला वेगळा भेटायला आनंद येतात, असतो. येस, तो आनंद पैशात काय कुठल्या डॉलरमध्ये पण मोजता मोजला येणार जात नाही. नाही. तो आनंद खूप आनंद, आणि तो इतर कुणालाही मिळत नाही. म्हणजे हो. राष्ट्रपतीही असल्या तरीही ते शिक्षकांसमोर नतमस्तकच होतात, होतात. त्यांच्या गुरूंसमोर. तर हा मान दुसऱ्या कोणालाच मिळत नाही. त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना कुणाला यायचं आहे त्यांनी अवश्य आलं, मेहनतीची तयारी ठेवावी, आणि छान हे क्षेत्र आहे असं मी सांगेल. नाही, आणि अतिशय मोलाचा संदेश त्यांनी दिलाय की शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यासाठी वर्गात जरी हात वर करायला सांगितलं तर नसते, कोणी पण डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्राकडे वळतं. पण तुम्ही जर परिपाक असाल आणि तुमची ध्येय सत्य असतील Yes. आणि तुमची निष्ठा असेल आणि सामाजिक दायित्व म्हणून समाजासाठी करण्याची जर इच्छा असेल तर नक्कीच या क्षेत्रात करिअर मात्र ब्राईट आहे, असं डॉक्टर गजानन सर यांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांसाठी काय असेल की करिअर कसं निवडावं, काय सांगाल विद्यार्थ्यांनी? विद्यार्थ्यांनी त्यांची स्वतःची आवड पहिले लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं की या शिक्षणासोबतच एखादा कलागुण तुम्ही जोपासला पाहिजे तुमच्या, की जो तुम्हाला आनंद देईल. म्हणजे डान्स असेल, ड्रामा असेल, म्युझिक असेल, जे कुठलं तुम्हाला आवडीचं क्षेत्र वाटत असेल, किंवा क्रीडा असतील, खेळ असतील वेगवेगळे. कारण तुम्ही फिजिकल फिट राहणं पण आवश्यक आहे. म्हणजे प्रभात डे बोर्डिंग स्कूलच मुळात त्यासाठी काढली आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला एखादा खेळ घेतला पाहिजे, त्यांनी एखादी कला घेतली पाहिजे. ड्रॉइंग असेल, डान्स असेल. म्हणजे आता तर नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी आर्ट इंटिग्रेटेड केल्या, त्याच्यामुळे कलेला खूप महत्त्व येणार आहे. तर त्याच्यामुळे ती कला तुम्ही आत्मसात करायचा प्रयत्न करा. तुमचा अभ्यास सोबत त्याच्यासोबत होतो, ती हेल्पफुल राहते ती कला तुम्हाला शिकायसाठी. त्याच्यामुळे जेवढ्या गोष्टी आता शिकता येतील तेवढ्या शिकून घ्यायचा. वाचन वाढवलं पाहिजे, कारण तोही एक महत्त्वाचा ड्रॉबॅक सध्या आम्हाला दिसतोय की वाचन अजिबात कमी झालंय. कारण आमच्या लहानपणी आम्ही पाहायचो की आम्ही ते पुस्तकाला चांदोबा वगैरे की पूर्ण 10 वेळा वाचून काढायचो. पण आता वाचन हा प्रकार कमी झालाय. तो काळाचा महिमा आहे, तो आपल्याला स्वीकारावा लागेल, त्यात आपण काही करू शकत नाही. पण वाचन वाढल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय, तुम्ही जर चांगले लिसनर असाल तर तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे, आणि प्रत्येक गोष्टीवर विचार करून मग त्याच्या हे असंच का, हा तुमचा चौकसपणा वाढला पाहिजे. कारण जोपर्यंत प्रश्न आपण विचारणार नाही, आपली शिक्षणाची पद्धती कशी होती की बोलायचं नाही, शिस्तीत. मला असं वाटतं की जेवढा पोरगा शिस्तीत असेल तेवढा त्याला काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं. तो जेवढी जास्त मस्ती करत असेल, हे करत असेल, तर त्याची एनर्जी आपण वापरू शकतो चांगल्या कामासाठी. तर त्याच्यामुळे क्युरियस असणं गरजेचं. येस, मुलांनी क्युरियस असलं पाहिजे, वेगवेगळे प्रश्न विचारले पाहिजेत, आणि सातत्याने काहीतरी करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय करायचं आहे, कारण ही पिढी एवढी लकी आहे की ह्यांच्याकडे सगळ्या ज्ञानाचा भांडार Available आहे. उपलब्ध आहे. म्हणजे समाज माध्यमांचा उल्लेख आपण केला, पण त्याचा उपयोग करून आपण कितीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो. तर त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून जर तुम्ही हे घेतलात तर मला असं वाटतं की विद्यार्थी पण चांगला विद्यार्थी घडेल. आणि हे जे मी सुरुवातीला सांगितले की जे 22 स्किल्स सांगितलेले आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने, ते जर आपण लक्षात घेतले आणि त्याच्यानुसार ते स्किल आपल्यामध्ये डेव्हलप करायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत, आणि चांगलं करिअर त्यांना निवडता येईल, आणि चांगल्या करिअरशिवाय ते एक चांगला माणूस म्हणून समाजामध्ये उभे हे राहू सगळ्यात शकतील. महत्त्वाचं. आणि सरांनी अतिशय मोलाचा असा विद्यार्थ्यांना संदेश दिलाय करिअर निवडायच्या बाबतीत. ओव्हरऑल सगळीच मुलाखत अतिशय सुंदर झाली आणि असणारच आहे, कारण माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार आपल्या प्रभात किड्सला मिळाला आहे. अनुशासन कसं असावं आणि शिस्तबद्धता कशी असावी याचं जर उत्तम उदाहरण असेल तर अकोला जिल्ह्यातील पहिली डे बोर्डिंगची शाळा म्हणजे प्रभात किड्स. हा प्रवास कसा होता या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सरते शेवटी एक काय मेसेज असेल सगळ्यांना? सगळ्यांना, म्हणजे पालक असतील, विद्यार्थी असतील, यांना सगळ्यांनाच की बी पॉझिटिव्ह. कारण आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. म्हणजे मी साहित्य क्षेत्राशी जोडलेलं आहे म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो की गदी माडगुळकरांचं नाव आपण ऐकलं आहे सगळ्यांनी. तर त्यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा बाळ रडतच नव्हतं. मग सगळेजण टेन्शनमध्ये की काय झालं, बाळ रडत नाही, गेलं. मग सगळ्यांना वाटलं की बाळ गेलं. ते वैद्य जे होते त्यांनी सांगितलं की गेलं बाळ, आता काही. मग त्याला पोहोचवायसाठी सगळे नातेवाईक गोळा झाले, त्याला आता पोहोचवणार. तेव्हा त्या काळातली जी सुई नसायची, जी बाळंतपण करायची त्या काळात, तेव्हा वैद्यकीय व्यवस्था एवढी प्रगल्भ किंवा झालेली नव्हती, प्रगत नव्हती. तर त्याच्यामुळे त्या सुईणीने विचार केला की नाहीतरी बाळ गेलेलंच आहे, तर ती गेली घरात.
तिने त्या चुलीमधला जळता निखारा घेऊन आली एक आणि त्या बाळाच्या पोटावर ठेवला तिने आणि तो पोटावर ठेवल्याबरोबर ते बाळ रडायला लागलं. अरे बापरे. म्हणजे एवढ्या त्या गंभीर परिस्थितीमध्ये त्या सुईणीने केलेला एक सकारात्मक विचार महाराष्ट्राला वाल्मिकी देऊन गेला. हा. तर हा सकारात्मक विचार कितीही कठीण प्रसंग तुमच्यावर आला तरीही सकारात्मक विचार करायचा. जीवनाचा आनंद आपल्याला कसा घेता येईल, कारण नकारात्मक परिस्थिती या शिक्षण क्षेत्रामध्ये खूप येते आहे. कारण खूप लोकांना असं वाटतं की आपल्याला रोजगार नाही, आपण एवढे शिकलो आहेत, आता आपण काहीच कामाचे नाही. पण प्रत्येकाला परमेश्वराने काहीतरी कामानिमित्तानेच या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्याच्याकडून काही ना काही काम करून घ्यायचंच आहे. हा पॉझिटिव्ह थॉट जर सगळ्यांनी ठेवला तर मला असं वाटतं की जीवन सार्थकी लागेल आणि जीवनाचा खरा आनंद पण आपण घेऊ शकू. कारण आपण सकारात्मक राहिल्याशिवाय आपण इतरांनाही पण सकारात्मक ठेवू शकणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहावं आणि आनंदी राहावं असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो. स्वतः आनंदी राहा जेणेकरून तुम्ही इतरांना आनंदी ठेवू शकाल आणि ओव्हरऑल सकारात्मक राहा असा एक पॉझिटिव्ह विचार डॉक्टर गजानन नारे सरांनी आपल्यासमोर मांडला आहे. खूप खूप धन्यवाद सर. अगदी वेळात वेळ काढून तुम्ही या हटके संवाद सदरात सामील झालात. हार्दिक स्वागत करते आणि बघत रहा RRC नेटवर्कचा हा हटके संवाद. धन्यवाद. मी पण मनपूर्वक आभार मानतो आपल्या सगळ्यांचे की आम्हाला या ठिकाणी बोलावलं आणि या शिक्षणाच्या संदर्भात 2 शब्द इतर सगळ्यांशी संवाद साधायची संधी दिली. पुन्हा एकदा RRC नेटवर्कचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सुद्धा या हटके संवाद सदरात सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. कुठलंही क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उल्लेखनीय कामगिरी करत असाल आणि समाजासाठी एक प्रेरणादायी असाल तर नक्कीच आम्ही सुद्धा तुमची मुलाखत घेऊ. बघत रहा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा पॉवर्ड बाय RRC ब्रॉडबँड हटके संवाद.